गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समन्वयाचे मार्ग किंवा साधने हा घटक पाहणार आहोत. संघटनेच्या सेवक वर्गात समन्वय घडवून आणण्यासाठी दोन मार्गांचा अवलंब केला जातो. एक, सक्तीचा समन्वय. दोन, स्वयंस्फूर्त समन्वय. सर्वप्रथम आपण सक्तीचा समन्वय म्हणजे काय ते पाहणार आहोत. अधिकार पदपरंपरेच्या तत्वानुसार सक्तीचा समन्वय घडवून आणला जातो. संघटनेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तो संघर्ष मिटवला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कनिष्ठ अधिकाऱ्यांवर बंधनकारक असतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपले मतभेद बाजूला ठेवून वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करावे लागते. अशावेळी कनिष्ठ अधिकाऱ्यात वरिष्ठांविषयी द्वेष, कटुता, असूया निर्माण होऊ शकते. तरी पण सक्तीचा समन्वय घडवून आणणे अनिवार्य असते. जेव्हा चर्चा, विचारविनिमय, परस्परांचे सहकार्य याद्वारे संघर्ष कमी करणे अशक्य होते तेव्हा सक्तीच्या मार्गाने समन्वय घडवून आणावा लागतो. सक्तीचा समन्वय घडवून आणताना वरिष्ठ कनिष्ठ असा मतभेद, संघर्ष निर्माण होण्याचा धोका असतो. कनिष्ठ सेवक वर्गातील संघर्ष कमी करण्यासाठी वरिष्ठ आदेश देत असतो, परंतु त्यांच्या बरोबरच कनिष्ठ सेवक वर्गात वरिष्ठांविषयी असूया, कटुता निर्माण होत असते. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठांना योग्य असेच आदेश दिले पाहिजेत. योग्य, विचारपूर्वक आवश्यक असेच आदेश दिले तर कनिष्ठ सेवकांकडून त्याचे पालन योग्य रीतीने होईल आणि समन्वयाचे हेतू साध्य होईल. त्यानंतर समन्वयाचा दुसरा मार्ग किंवा दुसरे साधन म्हणजेच स्वयंस्फूर्त समन्वय. स्वयंस्फूर्त समन्वय ऐच्छिक स्वरूपाचा असतो. संघटनेतील कर्मचाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने, स्वइच्छेने समन्वय घडवून आणला जातो. विचारविनिमय, चर्चा, परिषदा, भेटीगाठी, समित्या, संघटना, अर्थ खाते, विकेंद्रीकरण, अनौपचारिक पद्धती इत्यादी मार्गाने स्वयंस्फूर्त समन्वय साधला जातो. सामान्यतः पुढील साधनांचा किंवा मार्गांचा वापर करून संघटनेमध्ये स्वयंस्फूर्त समन्वय साधता येतो. ते मार्ग आता आपण पाहणार आहोत. एक, परिषदा. परिषदा बैठका घेऊन संघटनेतील कर्मचाऱ्यात समन्वय साधला जातो. संघटनेच्या विविध विभागीय प्रमुखांची परिषद बोलवून चर्चा, विचारविनिमय घडवून समन्वय साधला जातो. प्रशासनात निर्माण होणारे प्रश्न, मतभेद, अडचणी, संघर्ष यांचा उहापोह परिषदेमध्ये होऊन विविध उपाय, सूचना, निर्णय घेतले जातात. परिषदेत भाग घेणारे अधिकारी किंवा प्रतिनिधी स्वतंत्रपणे आपले विचार मांडतात आणि परस्परांमधील संबंध दृढ करतात. विविध खाती, महामंडळे यांच्या प्रशासनात अशा परिषदा घेऊन समन्वय साधला जातो. केंद्र सरकार घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली येथे बोलवून वारंवार परिषदा घेत असतो आणि त्यांच्यातील संघर्ष, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असते. 2. सल्लामसलत, निर्देश किंवा मार्गदर्शन. संघटनेतील प्रशासकीय विभागात समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागाशी सल्लामसलत करीत असतो. एका विभागाचा अधिकारी दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून सल्ला किंवा मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळे स्वयंस्फूर्तपणे समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ, प्रत्येक खाते आर्थिक स्वरूपाच्या बाबतीत अर्थ खात्याशी विचारविनिमय, निर्देश करीत असते. सामान्यतः खात्याचे सचिव व वरिष्ठ अधिकारी परस्परांशी सल्लामसलत, निर्देश करून स्वयंस्फूर्तीने संयोजन करताना दिसतात. 3. नियोजन. समन्वय घडवून आणण्यासाठी नियोजन हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्यासंबंधी नियोजन करणे आवश्यक असते. नियोजनामुळे संघटनेतील सेवक वर्गाला कार्याचे पूर्वज्ञान होऊ शकते. नियोजनामुळे प्रशासन कार्यात निर्माण होणारा संघर्ष, मतभेद, कामाची दिरुक्ती हे दोष टाळता येतात. तेव्हा प्रत्येक संघटनेत कार्याला सुरुवात करण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, भारत सरकारच्या सर्व कार्यात नियोजनावर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतो. नंतर स्वयंस्फूर्त समन्वयाचा चौथा मार्ग म्हणजेच संस्थात्मक मार्ग. विविध समित्या, सभा, मंडळे आणि समन्वय अधिकारी याद्वारे संघटनेमध्ये समन्वय साधला जातो. आंतरविभागीय समित्या नेमून समन्वय घडवून आणला जातो. संघटनेच्या प्रत्येक विभागात संस्थात्मक मार्गांचा अवलंब करून संघर्ष, मतभेद मिटवले जातात. भारतात संस्थात्मक मार्गांचा स्वीकार करून विविध क्षेत्रात समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ, मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळाच्या विविध समित्या, नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास मंडळ, योजना आयोग इत्यादी मार्गांनी समन्वयाचे कार्य चालते. त्यानंतर स्वयंस्फूर्त समन्वयाचा पाचवा मार्ग आहे अर्थ खाते.
शासनाच्या विविध खात्यात समन्वय घडवून आणण्याचे कार्य अर्थ मंत्रालयाकडून केले जाते. अंदाजपत्रकाची निर्मिती करताना आणि अंदाजपत्रकाची कार्यवाही करताना अर्थ खात्याचा सर्व खात्यांशी संबंध येत असतो. प्रत्येक खात्याच्या खर्चाच्या रकमा, मागण्या या संदर्भात अर्थ खाते सर्व खात्यांशी विचारविनिमय चर्चा करून निर्णय घेत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्वयंस्फूर्त समन्वयाचा 6वा मार्ग आहे विकेंद्रीकरण. संघटनेच्या कार्यात विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारून सामान्यतः समन्वय साधला जातो. शासकीय खाती, महामंडळे, खासगी उद्योग समूह यांच्या प्रशासनात विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे काही अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विविध खात्यांना अधिकार दिले असता ती खाती स्वतंत्रपणे आपली कार्य पार पाडताना दिसतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या कामाचा ताण कमी होतो आणि संघटनेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी विकेंद्रीकरणाचे तत्त्वही उपयुक्त ठरते. स्वयंस्फूर्त समन्वयाचा 7वा मार्ग म्हणजेच कामकाजाच्या नियमांचे प्रमाणीकरण. संघटनेच्या कामकाजाचे नियम व पद्धती यांचे प्रमाणीकरण केले असता समन्वय साधता येतो. संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने विशिष्ट परिस्थितीत कसे वर्तन करावे याविषयी त्याला आगाऊ माहिती असणे उपयुक्त ठरते. विशिष्ट परिस्थितीत दुसरे कर्मचारी कसे वागतात, कोणते धोरण स्वीकारतात हे पाहून संघटनेतील कर्मचाऱ्यांनी आपले धोरण व वर्तन ठरवणे आवश्यक असते. नियम व पद्धती यांचे प्रमाणीकरण केले असता सेवकांच्या कार्याचे मोजमापन व परीक्षण तुलनात्मक पद्धतीने करता येते. त्यानंतर स्वयंस्फूर्त समन्वयाचा 8वा मार्ग म्हणजेच अनौपचारिक पद्धतीने समन्वय साधणे. प्रशासनातील समान पातळीवरील अधिकारी वर्गात अनौपचारिक पद्धतीने समन्वय साधला जातो. परस्परांशी चर्चा, विचारविनिमय करून प्रशासनातील समस्या सोडवता येतात. काही वेळा वरिष्ठ अधिकारी अनौपचारिक चर्चा करून कनिष्ठ अधिकाऱ्यातील संघर्ष तणाव कमी करू शकतात. प्रशासनातील अधिकारी परस्परांशी गाठीभेटी चर्चा करून प्रशासनात सुसूत्रीकरण आणि समन्वय साधू शकतात. परिषदा, चहापान, सहभोजन, समित्यांच्या बैठकी अशावेळी अनौपचारिक समन्वयाची प्रक्रिया घडून येत असते. संघटनेचे समन्वय हे तत्त्व अभ्यासले असता आपणास असे दिसून येते की कोणत्याही संघटनेमध्ये प्रशासनाचा हेतू साध्य करण्यासाठी समन्वय हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आपल्याला दिसून येते. कारण संघटनेतील कर्मचारी वर्गात जर समन्वय नसेल तर प्रशासनाचा हेतू साध्य होऊ शकत नाही, ती संघटना योग्य पद्धतीने काम करू शकत नाही हे आपणास दिसून येते. यानंतर संघटनेचे 3रे तत्त्व आपण अभ्यासणार आहोत, नियंत्रण कक्षा. एखाद्या संघटनेत वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकार क्षेत्रात किती सेवकांवर नियंत्रण किंवा पर्यवेक्षण करू शकतो याविषयीच्या मर्यादेस नियंत्रण कक्षा असे म्हणतात. प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आपल्या नियंत्रणाखाली किती सेवकांवर देखरेख करू शकतो या मर्यादेला नियंत्रणाची कक्षा किंवा क्षेत्र असे म्हणतात. नियंत्रण कक्षा हे संघटनेतील महत्त्वाचे तत्त्व मानले जाते. कारण संघटनेच्या कार्यात शिस्त, कार्यक्षमता आणि सातत्य टिकवण्यासाठी नियंत्रणाचे कार्यक्षेत्र निश्चित करावे लागते. एखादा प्रशासकीय व्यक्ती कमीत कमी किती लोकांवर नियंत्रण ठेवू शकतो हे पाहणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या शिक्षकाला मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवायला सांगितले असता त्याच्यापुढे नियंत्रणाचा प्रश्न उभा राहतो. विद्यापीठीय परीक्षा घेताना पर्यवेक्षणासाठी एका विभागात किंवा एका ब्लॉकमध्ये 25 विद्यार्थी ही मर्यादा ठरवलेली असते. याचप्रमाणे सेवक प्रशासनातही नियंत्रण कक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या खात्याच्या प्रमुखास किंवा प्रमुख सचिवाच्या नियंत्रणाखाली किती सहाय्यक व उपसचिव नियुक्त करावायचे हा प्रश्न नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. थोडक्यात, संघटनेच्या प्रत्येक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली किती कर्मचारी किंवा किती सेवक असावेत संघटनेच्या प्रत्येक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली किती सेवक असावेत याविषयी मर्यादा असावी लागते. जॉन मिलेट यांच्या मते अनुभव आणि मानसशास्त्रीय संशोधन याद्वारे प्रशासकाच्या पर्यवेक्षण क्षमतेला एक निश्चित मर्यादा असते असे सिद्ध झालेले आहे. नियंत्रण कक्षेचा सिद्धांत मानसशास्त्रीय पायावर आधारलेला आहे. कारण मानसशास्त्रीय दृष्टिकोनात पाहिले असता संघटनेतील वरिष्ठ काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच नियंत्रण ठेवू शकतो. प्रशासकीय अधिकाऱ्याची लक्ष्य मर्यादा किती आहे यावर त्याची नियंत्रणाची मर्यादा ठरवता येते. प्रशासकीय नियंत्रण कक्षेची मर्यादा किती असावी याबाबत सर्व विचारवंतांमध्ये एकमत आढळत नाही. तसेच निरनिराळ्या देशांच्या प्रशासनातील नियंत्रण कक्षा भिन्न स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. सर हॅमिल्टन यांच्या मते एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली 3 ते 4 ही कर्मचाऱ्यांची संख्या असावी.
आर्विक यांच्या मते संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी नियंत्रण कक्षेतील अधिकाऱ्यांची संख्या 5 ते 6 व कनिष्ठ पातळीवरील नियंत्रण क्षेत्रातील सेवकांची संख्या 8 ते 12 असावी. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की नियंत्रण कक्षेतील संख्या ही निश्चितपणे सांगता येत नाही. विविध देशातील नियंत्रण क्षेत्रात मर्यादा भिन्न स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. भारतातील संरक्षण खाते, पोलीस खाते किंवा इतर कोणतीही खाती विचारात घेतली तर प्रत्येक संघटनेत नियंत्रण कक्षा वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. आता आपण नियंत्रण क्षेत्र निश्चित करणारे घटक पाहूयात. सामान्यतः ज्या संघटनेत अधिकार पदपरंपरेच्या तत्वानुसार वरिष्ठ ते कनिष्ठ अशी स्तररचना निर्माण केलेली असते तेथे नियंत्रण कक्षा हे तत्व स्वीकारलेले असते. संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण क्षेत्र निश्चित करण्यासाठी साधारणतः पुढील घटक कारणीभूत असतात. 1. कार्य. नियंत्रण कक्षेच्या कार्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. सामान्यतः कार्य आणि विशेष कार्य याबाबत नियंत्रण कक्षेतील कर्मचारी संख्या भिन्न असते. कठीण व अवघड स्वरूपाच्या कार्याबाबत ही संख्या मर्यादित ठेवावी लागते. कार्याचे स्वरूप समान असेल किंवा वरिष्ठ प्रशासक व कनिष्ठ सेवक यांचे कार्य एकाच स्वरूपाचे असेल तर नियंत्रण क्षेत्रातील सेवकांची संख्या अधिक असू शकते. यांत्रिक कार्यात व बौद्धिक कार्यात नियंत्रण क्षेत्र हे मर्यादित ठेवावे लागते. 2. काल. संघटना निर्माण होऊन किती काल झाला यावर नियंत्रणाची क्षमता अवलंबून असते. जुन्या संघटनेतील वरिष्ठ अधिकारी नियंत्रणाचे व देखरेखीचे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात कारण तेथे नियम, तत्वे, पद्धती निश्चित झालेले असतात. या उलट नवीन स्थापन झालेल्या संघटनेत नियम व पद्धती निश्चित नसतात. सेवक वर्ग नवीन असल्यामुळे त्यांना सतत मार्गदर्शन करावे लागते. साहजिकच नियंत्रण कक्षेतील सेवकांची संख्या मर्यादित ठेवणे भाग पडते. 3. स्थल. प्रशासन कार्याचे ठिकाण किंवा स्थल यावर नियंत्रणाचे क्षेत्र ठरवलेले जाते. एकाच छताखाली किंवा एकाच ठिकाणी कार्य चालू असेल तर तेथे नियंत्रण करणे अधिक सोयीचे होते. त्यामुळे नियंत्रण क्षेत्रातील सेवकांची संख्या अधिक असू शकते. परंतु एकाच संघटनेचे कर्मचारी विविध ठिकाणी कार्य करीत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण व देखरेख करणे कठीण होऊन बसते. अशावेळी नियंत्रण क्षेत्रात सेवकांची संख्या कमी अधिक असणे योग्य ठरते. 4. नेतृत्व. संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर नियंत्रण कक्षा निश्चित केली जाते. वरिष्ठ अधिकारी हुशार, कार्यक्षम, धूर्त व प्रभावी व्यक्तिमत्वाचा असेल तर त्याचे नियंत्रणाचे क्षेत्र व्यापक असते. या उलट वरिष्ठ अधिकारी अकार्यक्षम, कमकुवत, नेतृत्वहीन असेल तर त्याला नियंत्रण करणे अशक्य होते. त्याचे नियंत्रण कक्षा क्षेत्र मर्यादितच ठेवावे लागते. अशा प्रकारे विविध घटकांचा परिणाम संघटनेच्या नियंत्रण कक्षा या तत्वावरती होत असतो. स्थल, काल, कार्य आणि नेतृत्व यांचा सर्वसाधारणपणे विचार करून नियंत्रण करणे हे संघटनेच्या फायद्याचे ठरते. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये नियंत्रण कक्षा या तत्वाचे परीक्षण करणार आहोत. धन्यवाद.